पाच स्टुडंट्स, आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स नावाचा चॅप्टर सुरू केलेला आहे. 2 लेक्चर आपल्या ऑलरेडी झालेले आहेत. टुडे वी आर सी द थर्ड लेक्चर. तर आपण जे शिकतोय ते ॲप्लिकेशन्स ऑफ गॉस थेरम. आपले जे टॉपिक्स चाललेत आता ते ॲप्लिकेशन्स ऑफ काय सांगा गॉस थेरम. पहिलं लेक्चर जे आहे त्यात मी इंट्रोडक्शन केलं. व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स, व्हॉट आर द ट्यूब्स ऑफ फोर्स, व्हॉट इज नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन, या सगळ्या गोष्टी मी एक्सप्लेन केल्या. सेकंड लेक्चरमध्ये काल आपण गॉस थेरम आणि त्याचं पहिले ॲप्लिकेशन जे होतं दॅट इज द काय सांगा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आउटसाइड द चार्ज स्पियर. स्पियरच्या बाहेर इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी कशी काढायची, हाऊ टू मेजर द काय सांगा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आउटसाइड द काय सांगा चार्ज स्पियर. आज आपल्याला काय शिकायचंय, स्पियरच्या ऐवजी आपण सिलेंडर घेणार आहे. काय घेणार आहे, सिलेंडर. मग टॉपिक सांगा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू अ चार्ज सिलेंडर. सिलेंडरच्या आउटसाइडला इंटेन्सिटी किती असते, तीव्रता किती असते, इलेक्ट्रिक फील्डची ताकद किती असते, कुठं, चार्ज सिलेंडरच्या आउटसाइडला. राईट, ठीक आहे. मग आता कन्सिडर करा इरेडियसचं काय सांगा चार्ज सिलेंडर. लक्षात घ्या सर्वांनी, मी सुरुवात करतो आपल्या टॉपिकला. इरेडियसचं काय सांगा चार्ज सिलेंडर. हा एक चार्ज सिलेंडर मी या ठिकाणी घेतलाय. त्याचे रेडियस जे लक्षात द्यायचे, रेडियस मी आर आहे, आर घेतो, कॅपिटल आर इज काय सांगा रेडियस, आणि रेडियसचं काय सांगा ऍक्सिस ऑफ दॅट चार्ज सिलेंडर. हा त्या चार्ज सिलेंडरचा काय आला सांगा ऍक्सिस आला. लक्षात घ्या, इथे लक्षात ठेवा. आता काय करायचं पालक्षा, वी आर इंटरेस्टेड टू फाइंड आउट द काय सांगा इंटेन्सिटी ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू. आता हा सिलेंडर आहे तो चार्ज आहे, त्याच्या सगळीकडे काय सांगा चार्ज दिलेला आहे पालक्षा. इथे चार्ज सिलेंडर, चार्ज केलेला अशा प्रकारचा सिलेंडर आहे. प्लस 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 अँड सो ऑन. त्याच्या सगळ्या बाजूंना अशा प्रकारचा चार्ज आहे. युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्युशन त्या ठिकाणी झालेले आहे. दिस इज द चार्ज सिलेंडर. आता वी आर इंटरेस्टेड टू फाइंड आउट द काय सांगा इंटेन्सिटी ॲट द वाय डिस्टन्स काय सांगा आर. हे पहा, एवढे आर एवढे अंतरावर एक पी नावाचा पॉइंट आहे. पाहिले, द पॉइंट P इज प्रेझेंट ॲट द डिस्टन्स काय सांगा R फ्रॉम द ऍक्सिस ऑफ सिलेंडर. त्या चार्ज सिलेंडरच्या ऍक्सिस पासून R एवढ्या डिस्टन्सवर एक P नावाचा पॉइंट आहे. अँड वी आर इंटरेस्टेड टू फाइंड आउट द इंटेन्सिटी ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड ॲट पॉइंट काय सांगा P. तर ह्या चार्ज सिलेंडरमुळे त्याच्या सभोवताली जे इलेक्ट्रिक फील्ड तयार झाले, त्या इलेक्ट्रिक फील्डची ताकद, इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ, इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी P पॉइंटला किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. टॉपिक्स लक्षात आले का तुमच्या? कुठल्याही चार्ज सिलेंडरमुळे त्याच्या भोवती काय निर्माण झाले, इलेक्ट्रिक फील्ड तयार झाले. सगळ्या ठिकाणी काय झाले, इलेक्ट्रिक फील्ड तयार झाले. हे इलेक्ट्रिक फील्डची ताकद या ठिकाणी किती आहे, बरोबर. व्हॉट इज द काय सांगा इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ॲट पॉइंट P which is at a distance r, that is smaller from the axis of charged cylinder. चार्ज सिलेंडरच्या ऍक्सिस पासून r एवढ्या डिस्टन्स वर P नावाचा पॉइंट आहे. P नावाच्या पॉइंटला इलेक्ट्रिक फील्डची ताकद किती आहे ती कशी शोधायची, त्यासाठीचा फॉर्म्युला आपण डिराइव्ह करणार आहोत. म्हणून हेडिंग लक्षात घ्या, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू अ चार्ज सिलेंडर. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू अ चार्ज सिलेंडर. तर अशा प्रकारचा आपला टॉपिक आहे. लक्षात आलं सर्वांच्या? ठीक आहे. चला मी काय करतो पहा, लक्षात सर्वांनी जे काही नोटेशन्स मी या ठिकाणी घेतले ते नोटेशन मी या ठिकाणी 1-2 मिनिटात लिहून टाकतो. कॅपिटल आर, व्हॉट इज कॅपिटल आर, रेडियस ऑफ चार्ज सिलेंडर. पहा, चार्ज सिलेंडरचे रेडियस आहे कॅपिटल आर, बरोबर. ठीक आहे. स्मॉल आर याच्या बरोबर काय सांगा डिस्टन्स ऑफ पॉइंट काय सांगा P फ्रॉम ऍक्सिस ऑफ सिलेंडर. ठीक आहे, डिस्टन्स ऑफ. त्यानंतर काय करतो लॅम्बडा. लॅम्बडा हे बरोबर काय सांगा चार्ज डेन्सिटी, दॅट इज चार्ज पर युनिट लेंथ. चार्ज पर युनिट काय सांगा लेंथ. अशा प्रकारे त्याला चार्ज डेन्सिटी असं म्हणतात. कळेल सर्वांना. इथं काय सांगा चार्ज डेन्सिटी. त्यानंतर Q इज इक्वल टू काय सांगा चार्ज situated on the काय सांगा सिलेंडर. सिलेंडरवर सिच्युएट झालेल्या चार्जला मी किती मानलेले सांगा Q असं मानलेले. लक्षात घ्या. हा, ठीक आहे. इनसाइड म्हणतो, इनसाइड द गॉसियन सरफेस हे सांगतो मी जरा. हा, ठीक आहे. आता मी काय करणार आहे पहा, पुढे जातो मी. I am going to take the काय सांगा another cylinder. पहा, एक मी दुसरा सिलेंडर या ठिकाणी घेतलाय having the radius smaller which is taken as काय सांगा गॉसियन सरफेस. आपल्याला गॉस थेरम वापरायचा आहे. मग गॉस थेरम वापरण्यासाठी आपण काय करतो, ज्या पॉइंटला तुम्हाला इंटेन्सिटी काढायची त्या पॉइंट मधून जाणारा एक सरफेस इमॅजिन करतो. काय करतो, इमॅजिन करतो. अशा इमॅजिन केलेल्या सरफेसला आपण म्हणतो गॉसियन सरफेस. काय म्हणतो, गॉसियन. मग मी काय करतो त्या ठिकाणी मी आय विल ड्रॉ द काय सांगा अनदर. मी ते त्या ठिकाणी आणखी एक सिलेंडर काढतो. पहा, इमॅजिनरी सिलेंडर असं या ठिकाणी काढलाय. नीट लक्षात घ्या, इट इज इमॅजिनरी सिलेंडर.
आलं लक्षात ठेवा. आय हॅव टेकन द इमेजिनरी सिलेंडर अँड दिस सिलेंडर इज कॉल्ड काय सांगा गॉसियन सरफेस. गॉसियन सरफेस इट इज कॉल्ड काय सांगा गॉसियन सरफेस. आलं लक्षात ठीक आहे. तर व्हॉट इज द गॉसियन सरफेस कळालं का? वी इमेजिन काय केलं आपण काय केलं इमेजिन केलं सम अनदर सिलेंडर हॅविंग द रेडियस स्मॉलर. ओरिजिनल सिलेंडरची रेडियस कॅपिटल आर आहे. मी काय केलं हा इमेजिन केलेला आहे. कारण मला पी नावाच्या पॉइंटला काय करायचं इंटेन्सिटी काढायची. कोणत्या पॉइंटला पी. मग पी पॉइंट मधून जाणारा एक आणखी एक सिलेंडर आपण काय केलं इमेजिन केला की ज्याची रेडियस स्मॉलर आहे. कारण काय ह्यापासून इथपर्यंत अंतर आर होतं म्हणून स्मॉलर एवढी रेडियस असणारा मी आणखी एक नवीन सिलेंडर त्या ठिकाणी काय केलं असताना इमेजिन केला. त्याला आपण गॉसियन सरफेस असं म्हणतो. काय म्हणतो गॉसियन सरफेस. आता या गॉसियन सरफेसवर मी पी पॉइंटच्या भोवती एक कुठला तरी एरिया घेतला त्याला मी डीएस असं म्हणणार आहे. काय सांगा डीएस. म्हणजे डीएस इज इक्वल टू डीएस. बरोबर ठीक आहे पहा डीएस इज इक्वल टू एनी स्मॉल एरिया ऑन अ गॉसियन सरफेस. पहा गॉसियन सरफेसवर कुठला एक छोटासा एरिया मी त्या ठिकाणी घेतलाय त्याला काय म्हटले सांगा डीएस असं नाव दिलेलं आहे. बरोबर ठीक आहे. लक्षात घ्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असेल. आणि हा सिलेंडर जो आहे ते व्हॅक्यूम मध्ये ठेवलाय म्हणून आपण एप्सिलॉन 0 इज इक्वल टू काय सांगा परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम. चल बाकी काय लागलं तर परत मी लिहिन त्या ठिकाणी. ठीक आहे. दिस ऑल आउट द काय सांगा नोटिफिकेशन्स वर गोइंग टू यूज. हे सगळं आपण कन्सिडर केलं कन्सिडर सर्वांनी पहा. व्हॉट इज आर इज द रेडियस ऑफ चार्ज सिलेंडर. व्हॉट इज आर स्मॉल इज द काय सांगा डिस्टन्स ऑफ पॉइंट पी फ्रॉम द एक्सिस ऑफ सिलेंडर की ज्या ठिकाणी पी पॉइंट आहे त्या ठिकाणी तुम्हाला इंटेन्सिटी काढायची. तिसरं व्हॉट इज लॅम्बडा इज द चार्ज पर युनिट लेंथ. एक युनिट लेंथ जे असणार आहे आलं लक्षात. सिलेंडरची लेंथ आपण एल गृहीत ही जी लेंथ आहे एक मिनिट हा गॉसियन सरफेसच्या आतमध्ये एवढा जो सिलेंडर आहे त्याच्या लेंथला मी काय म्हटलं सांगा एल म्हटलं किंवा कॅपिटल एल म्हणू शकता तुम्ही. तर ते सर्वांना ठीक आहे जे काय असेल ते. तर इट काय सांगा चार्ज पॉइंट काय सांगा लेंथ. नंतर क्यू इज काय सांगा चार्ज सिच्युएटेड. या संपूर्ण सिलेंडरवर किती चार्ज सिच्युएट झालेला आहे क्यू एवढा चार्ज झालेला आहे. आणि डीएस ची काय सांगा एनी स्मॉल एरिया ऑन द काय सांगा गॉसियन सरफेस. या गॉसियन सरफेस मध्ये छोटासा एरिया घेतला डीएस एप्सिलॉन 0 इज द परमिटिव्हिटी. आता काय करायचंय गॉसियन थेरम आपल्याला वापरायचंय. आलं लक्षात. त्यासाठी मी फॉर्म्युला वापरतो आपण लक्षात ठेवा टोटल किंवा इलेक्ट्रिक फ्लक्स. नीट लक्षात घ्या फॉर्म्युला इलेक्ट्रिक काय सांगा फ्लक्स इज इक्वल टू काय असतं की आपण एप्सिलॉन 0 आणि इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ काय सांगा ई बार डॉट काय सांगा डीएस बार. आलं लक्षात ठीक आहे. किंवा ईडीएस कॉस थीटा असं लिहिलं तरी चालतं. हे दोन फॉर्म्युले आपल्याला कंपेअर करायचे लक्षात ठेवा. गॉसियन थेरम तो आहे हा ठीक आहे. चला आता काय करणार आहे लक्षात राहा. इलेक्ट्रिक फ्लक्स पहा लक्षात इंटेन्सिटी इलेक्ट्रिक ट्यूब्स ऑफ फोर्स जे आहेत इलेक्ट्रिक ट्यूब्स ऑफ फोर्स आर पासिंग इन दिस वे. हे पहा आता काय झालं पहा लक्षात. या ठिकाणी पी नावाच्या पॉइंटला इलेक्ट्रिक लाईन्स कशा असतात त्याच्यातून इकडं असं पद्धतीने इलेक्ट्रिक लाईन चाललेल्या आहेत. पहा लक्षात इकडं असं. तर त्या सर्वांना इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जी आहे इट इज काय सांगा इन दिस डायरेक्शन. म्हणून इंटेन्सिटीचं जर डायरेक्शन या दिशेने आहे म्हणून या पी पॉइंटला इंटेन्सिटीचं डायरेक्शन या दिशेने पहा. इट इज द डायरेक्शन ऑफ काय सांगा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. आणि ती ची व्हॅल्यू किती येते आपल्याला फाइंड आउट करायची. व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट पॉइंट पी समजलं का. कारण इथून सगळ्यांना आपण काय लिहिलंय ट्यूब्स ऑफ फोर्स ऑलवेज एमिट परपेंडिक्युलर टू द सरफेस ऑफ द काय सांगा कंडक्टर. कंडक्टरच्या सरफेसला नेहमी परपेंडिक्युलर बाहेर पडतात. त्यामुळे असं परपेंडिक्युलर बाहेर पडणार आहे बाह्य सरफेसला परपेंडिक्युलर बाहेर पडणार. त्यामुळे इंटेन्सिटी इज इन दिस डायरेक्शन. आणि हा जो काही डीएस नावाचा आपण हे घेतलेला आहे त्या डीएस चा जो काही नॉर्मल वेक्टर आहे तो सुद्धा तसाच असणार आहे. आलं का लक्षात. समजा हा सरफेस असणार सरफेसचा नॉर्मल वेक्टर सुद्धा त्या दिशेने असणार आहे. म्हणजे याचा अर्थ ई आणि डीएस यांच्यामध्ये म्हणून थीटा बरोबर किती आलं सांगा 0 आणि म्हणून cos थीटा इज इक्वल टू किती येतं सांगा 1 येतं. लक्षात राहू द्या. ई बार आणि डीएस बार आर इन द काय सांगा सेम डायरेक्शन. या ठिकाणी लिहितो राईट ठीक आहे. बाय सिमेट्री इंटेन्सिटी ॲट एव्हरी पॉइंट इथं सगळ्या ठिकाणी इंटेन्सिटी सेम असणार. कारण इथं जेवढा ट्यूब्स आहे सगळीकडे ट्यूब्स असं बाहेर पडणार आहे. तर बाय सिमेट्री इंटेन्सिटी ॲट एव्हरी पॉइंट ऑन द गॉसियन सरफेस इज सेम. पहा या ठिकाणी लिहितो बाय सिमेट्री intensity at every point on Gaussian surface is काय सांगा सेम. त्यानंतर also E bar आणि काय सांगा नॉर्मल वेक्टर ऑफ ds बार are in same direction. therefore theta equal to काय सांगा 0 आणि therefore काय सांगा cos theta equal to किती आलं 1 आलं. आलं लक्षात ठीक आहे. नाव
इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू एरिया ds इज पाथ. छोटा जो एरिया आहे ds नावाचा हा, त्याच्यातून किती इलेक्ट्रिक फ्लक्स जातो, ते इलेक्ट्रिक फ्लक्स त्याला मी d5 म्हणतो. d5 छोटा आहे, जो एरिया छोटा आहे म्हणून छोटा. हा ठीक आहे. इज इक्वल टू काय सांगा, e बार डॉट काय सांगा ds बार, म्हणजे याचा अर्थ e इनटू काय सांगा ds इनटू cos थीटा. परंतु cos थीटा किती आहे सांगा 1. हे पहा cos थीटा किती आहे 1. म्हणजे याचा अर्थ किती आलं सांगा e इनटू काय आलं ds असं आलं. आलं लक्षात, e इनटू ds. cos थीटा 1 आहे बरं का, लक्षात ठेवा. का 1 आहे तुमच्या लक्षात आलेलं आहे, मी आणून दिलेलं आहे. and therefore total normal electric काय सांगा इंडक्शन. राईट, ठीक आहे. काय घेतले मी, टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन, टोटल फ्लक्स घेतो. चला नाव टोटल फ्लक्स थ्रू जे गॉसियन सरफेस. आता गॉसियन सरफेसच्या अक्रॉस टोटल फ्लक्स किती असणार आहे त्याला आपण फाय म्हणू. त्याच्याकडे इंटरेक्शन ऑफ काय सांगा क्लोज इंटरेक्शन ऑफ d5. d5 चे सगळे छोटे ds त्याला तो फ्लक्स आहे, ते सगळे एकत्र करायचे. मग आता पहा लक्षात, इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ व्हॉट इज d5. d5 ची व्हॅल्यू किती आली सांगा e इनटू ds आलेली आहे. क्लोज इंटिग्रेशन इक्वल टू e इज टेकन कॉमन, कारण बाय सिमेट्री इंटेन्सिटी इज सेम ॲट एव्हरी पॉइंट. प्रत्येक पॉइंटला इंटेन्सिटी कसे सेम आहे, कॉन्स्टंट आहे. त्यामुळे काय आला क्लोज इंटिग्रेशन ऑफ काय सांगा ds. आलं लक्षात, ठीक आहे. आता काय करायचं लक्षात द्या. आता ds किती आहे पहा लक्षात घ्या. व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ ds इनटू पहा ds चे इंटिग्रेशन किती आहे, नीट लक्ष द्या माझ्या दाखवायला. व्हॉट इज द ds इज दिस पार्ट, आणि त्याचं इंटिग्रेशन करायचं म्हणजे संपूर्ण गॉसियन सरफेसचा क्रॉस सेक्शन एरिया आपल्याला घ्यायचा आहे. लक्षात, कारण का ट्यूब्स इथून बाहेर पडतील, इथून बाहेर पडतील, इथून बाहेर पडतील, इथून बाहेर पडतील. हा जो क्रॉस सेक्शन एरिया आहे ना, ठीक आहे, हा व्हर्टिकल जो काय एरिया असणार आहे त्याचा. मग मला सांगा त्या सिलेंडरचा हा जो एरिया आहे हा लक्षात, ठीक आहे, व्हर्टिकल सरफेस एरिया किती असणार आहे, कारण त्या सरफेस एरियातून ट्यूब्स बाहेर पडतात ना, हे लक्षात, ठीक आहे. मग तो जो एरिया आहे गॉसियन सरफेसचा जो एरिया आहे तो किती असणार आहे बरं, हाऊ मच एरिया इट विल बी. तर काय करायचं, सिलेंडरच्या व्हर्टिकल सरफेस एरियाचा फॉर्म्युला काढायचा 2 पाय r h. पण h म्हणजे आपण l म्हटलेलं आहे, त्याची लेंथ l असल्यामुळे मग त्याचा फॉर्म्युला आला 2 पाय r आणि l. नीट लक्षात घ्या, 2 पाय r आणि काय सांगा l. आलं लक्षात. दिस इज काय सांगा सरफेस एरिया. लक्षात आलं का सर्वांचे, 2 पाय r l. चला मग आता पुढे लक्ष द्या, हे आलं काय सांगा टोटल फ्लक्स. लक्षात आलं, त्याला मी 1 नंबर म्हणून ठेवतो. मी इथे लागलो लिहू दस टोटल फ्लक्स इज इक्वल टू काय सांगा e इनटू काय सांगा 2 पाय r इनटू काय सांगा l. याला 1 नंबर म्हणून ठेवतो. परंतु बट फ्लक्स इज इक्वल टू फ्लक्सची दुसरी व्याख्या आहे q आपण काय सांगा एप्सिलॉन 0. फ्लक्स इक्वल टू काय सांगा q आपण एप्सिलॉन 0. याला मी काय म्हणतो सांगा इक्वेशन नंबर 2. कंपेअर करा, कंपेअरिंग काय सांगा 1 and 2 पा e इनटू काय सांगा 2 पाय r इनटू l इज इक्वल टू q आपण एप्सिलॉन 0. बरं सर्वांना, ठीक आहे. अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी आलो. आता पुढे पहा, लक्षात घ्या, मी इकडे लिहितो मला वाटतं, बरं ठीक आहे, चला राहू द्या. e इज इक्वल टू पहा लक्षात द्या q आपण 2 पाय r l इनटू काय सांगा एप्सिलॉन 0. आलं लक्षात. तर इथपर्यंत आपण पोहोचलो पहा लक्षात द्या. e इज इक्वल टू q आपण काय सांगा 2 पाय r l वॉज फॉर डिव्हिजन. इथपर्यंत आपण आलो. आता काय करायचं पहा लक्षात द्या. इथपर्यंत नंतर पहा e इज इक्वल टू परंतु बट लॅम्बडा इक्वल टू काय चार्ज पर युनिट काय सांगा लेंथ. लॅम्बडा कोणाला म्हटलंय चार्ज पर युनिट लेंथ. मग लॅम्बडा इक्वल चार्ज किती आहे त्या सिलेंडरवर q, लेंथला आपण काय म्हटलेलं आहे l. याचा अर्थ q इक्वल टू किती येणार, लॅम्बडा l येणार आहे. q इक्वल टू किती येणार सांगा लॅम्बडा इनटू l. कळलं सर्वांना. पहा लॅम्बडा किती आहे चार्ज पर युनिट लेंथ, म्हणजे लॅम्बडा इक्वल टू q आपण l, म्हणजे लॅम्बडा इक्वल टू q. मग सबस्टिट्यूट इन 3 याच्यामध्ये आपण सबस्टिट्यूट करू लागलो तर पहा आणखी सोपं होईल इक्वेशन. तर त्या सर्वांना मग काय झालं पहा लक्षात घ्या, e इज इक्वल टू येते पहा लक्षात घ्या q ची किंमत लॅम्बडा l आपण काय सांगा 2 पाय r l इनटू एप्सिलॉन 0. l गेट्स कॅन्सल. पहा लक्षात घ्या q ची व्हॅल्यू किती टाकली मी, हे पहा q ची व्हॅल्यू लॅम्बडा l टाकली. q ची व्हॅल्यू किती टाकली मी लॅम्बडा l टाकली. मग लॅम्बडा l आपण काय सांगा 2 पाय r l इनटू एप्सिलॉन 0. मग आता पहा e इज इक्वल टू किती येतं लॅम्बडा अपॉन 2 पाय r इनटू काय सांगा एप्सिलॉन 0, किंवा अगदी प्रॉपरली लिहिलं आपण तर लॅम्बडा अपॉन 2 पाय एप्सिलॉन 0 इनटू काय सांगा r. तर दिस इज द फॉर्म्युला टू फाइंड आउट द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. हा फॉर्म्युला आपल्याला त्या ठिकाणी लक्षात आला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काढण्याचा. दिस इज द फॉर्म्युला विथ द हेल्प ऑफ व्हिच वी कॅन फाइंड आउट द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी या फॉर्म्युल्याने काय करू शकतो काढू शकतो. तर ते सर्वांना कुठली इंटेन्सिटी ॲट द पॉइंट which is at a distance r from the charged cylinder. चार्ज सिलेंडर पासून r एवढ्या अंतरावर जर p नावाचा पॉइंट असेल तर त्या ठिकाणी इंटेन्सिटी किती
त्या इंटेन्सिटीचा तो फॉर्म्युला त्या ठिकाणी आपण काढलेला आहे. तर ते सर्वांना कोणत्या थेरमच्या आधारे? गॉस थेरमच्या आधारे. कोणता थेरम वापरला आपण? गॉस थेरम, GAUSS, गॉस. राईट, ठीक आहे. वी हॅव सीन दॅट द प्रूफ ऑफ दॅट थेरम इन द क्लास 11th स्टँडर्ड. आपण त्या थेरमचं प्रूफ कुठं पाहिलेलं आहे सांगा? 11th स्टँडर्डला पाहिलं होतं, परंतु ऍप्लिकेशन्स आपण 12व्या लेवलवर पाहतोय. त्याचं सेकंड ऍप्लिकेशन होतं युजिंग द गॉस थेरम फाइंड आउट द काय सांगा? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू द चार्ज सिलेंडर किंवा आउटसाइड द चार्ज सिलेंडर. चार्ज सिलेंडरच्या आउटसाइडला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती असते त्याचा फॉर्म्युला डिराईव्ह करा, असा प्रश्न जर आला युजिंग गॉस थेरम तर तुम्हाला हे सगळं लिहायचं आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या? तर काय काय केलंय तुमच्या समोर सगळं आहे. ठीक आहे. हा काय केलाय? हा ओरिजिनल सिलेंडर, त्याच्यावर चार्ज ठेवलेला आहे Q. त्याची लेंथ किती आहे सांगा? L. त्याच्या सेंटर पासून तार एवढा अंतरावर एक P नावाचा पॉइंट आहे आणि त्या P नावाच्या पॉइंटला आपल्याला काय काढायचंय? इंटेन्सिटी काढायची इलेक्ट्रिक फील्डची. मग P मधून जाणार आहे. आपण काय केलं? इमॅजिन केलेलं एक दुसरा सिलेंडर इमॅजिन केला, त्याला आपण काय म्हटलं? गॉसियन सरफेस. कळतं सर्वांना? हा आपला गॉसियन सरफेस झाला. तिथे एक दुसरा सिलेंडर. मग हे सगळं नोटेशन लक्षात ठेवा. कॅपिटल R कोण आहे? चार्ज सिलेंडरची रेडियस. स्मॉल r काय? या सिलेंडरच्या सेंटर पासून रेडियस पॉइंट P चा अंतर आहे. लॅम्बडा म्हणजे काय? चार्ज डेन्सिटी म्हणजे चार्ज पर मीटर लेंथ. Q म्हणजे काय? टोटल चार्ज प्रेझेंट ऑन द काय सांगा? सिलेंडर. ds म्हणजे काय? एनी स्मॉल एरिया अराउंड द काय सांगा? पॉइंट P ऑन द गॉसियन सरफेस. आणि एप्सिलॉन 0 पर ऑफ काय सांगा? व्हॅक्यूम. मग आता सिमेट्री नुसार बाय सिमेट्री तुमच्या लक्षात आलं की E बार आणि ds बार आर इन द काय सांगा? सेम डायरेक्शन आणि इंटेन्सिटी सगळ्या ठिकाणी सेम आहे. मग E बार आणि ds बार जर सेम डायरेक्शन असेल तर थीटा किती आला? 0. cos थीटा किती येतो सांगा? 1 येतो. मग आता इलेक्ट्रिक फ्लक्स पहिला ह्या एरियाचा काढला, पण त्या छोट्या एरियाचा. हा जो एरिया आहे ना छोटासा, त्याचा इलेक्ट्रिक फ्लक्स सुरुवातीला काढला आपण. किती? तर पहा d phi इज इक्वल टू काय असतं इलेक्ट्रिक फ्लक्सचं सूत्र? E बार डॉट ds बार. हे फ्लक्सचं सूत्र मी पहिल्याच लेक्चरला सांगितलेलं आहे कसं आलं. मग E बार डॉट ds बार हे सुद्धा काय सांगा? फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे E ds इनटू cos थीटा. परंतु cos थीटा किती आहे? 1 म्हणजे E इनटू ds आला. हा फ्लक्स कुणाचा आला? एरिया ds चा. मग आपल्याला काय करायचं? टोटल फ्लक्स ऑफ द गॉसियन सरफेस. या पूर्ण गॉसियन सरफेसचा किती असणार? मग असे सगळे जे छोटे छोटे फ्लक्स आहेत ते काय करू आपण? इंटिग्रेट करू. इंटिग्रेशन ऑफ d phi इज इक्वल टू काय सांगा? Q म्हणजे टोटल फ्लक्स निघेल गॉसियन सरफेसचा. मग d phi, मग d phi ची किंमत किती होती? E ds. E is constant, therefore it is taken common integration of ds. आता ds म्हणजे काय? सरफेस एरिया ऑफ काय सांगा? गॉसियन सरफेस. आहे की नाही? गॉसियन सरफेसचा सरफेस एरिया व्हर्टिकल, कारण का लाईन्स इथून बाहेर पडतात, त्यामुळे आपण फक्त व्हर्टिकल सरफेस एरिया घेतला, वरचा खालचा घ्यायचा नाही, कारण इलेक्ट्रिक टूल्स वर असे काय खाली जाणार नाही, त्याने मी कंडक्टरला परपेंडिक्युलर बाहेर पडतात, त्यामुळे इकडे जातील आणि इकडे, म्हणजे थोडक्यात फक्त व्हर्टिकल क्रॉस सेक्शन एरिया घ्यायचा. मग तो किती आला सांगा? इंटिग्रेशन ऑफ ds येणार 2πr इनटू l. मग आता ही झाली टोटल फ्लक्सची किंमत. E इनटू काय सांगा? 2πr आहे ती. परंतु आपल्याला फ्लक्सची दुसरी डेफिनेशन माहिती आहे. फ्लक्स इक्वल टू Q आपण काय असतं? एप्सिलॉन 0. मग फ्लक्स इक्वल टू Q आपण एप्सिलॉन 0. मग 1 आणि 2 ची कंपेअर करा. हे बरोबर हे दाखवा आणि हे बरोबर किती आलं एवढं आलं. बरोबर? इक्वल टू Q आपण 2πr एप्सिलॉन 0. 2πr एप्सिलॉन 0 असं आलं. आणि मग आता Q ची व्हॅल्यू किती आहे? तर आपल्याला ती सबस्टिट्यूट करायची. मग चार्ज बार लॅम्बडा कोण होतं? चार्ज पर युनिट लेंथ. लॅम्बडा म्हणजे काय सांगा? पर लॅम्बडा. चार्ज पर युनिट लेंथ. मग चार्ज किती आहे सांगा? सिलेंडरवर Q. लेंथ किती आहे सांगा? L. Q इक्वल टू किती आलं? लॅम्बडा L आलं. मग लॅम्बडा काय? Q च्या ऐवजी हे पहा, ह्या इक्वेशन मध्ये Q च्या ऐवजी काय टाकायचं? लॅम्बडा इनटू L टाकायचं. मग लॅम्बडा L हे पाहिजे टाकले. लॅम्बडा L आपण 2πr इनटू, आलं लक्षात? म्हणजे L गेट्स कॅन्सल. मग लॅम्बडा आपण 2πr एप्सिलॉन 0 ही आली इंटेन्सिटीची व्हॅल्यू. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने वी कॅन सी द काय इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. जर नीट लक्षात घ्या, आता हा चार्ज सिलेंडर होता, या ठिकाणी काय होतं? सगळा पॉझिटिव्ह चार्ज होता. त्यामुळे इलेक्ट्रिक लाईन्स ज्या होत्या त्याच्यातून आउटसाइड इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जी आहे त्याचा बाहेर लाईन चालल्या होत्या, त्याच्या इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इन दिस डायरेक्शन. तर त्या सर्वांना म्हणजे लॅम्बडा पॉझिटिव्ह असेल तर डायरेक्शन ऑफ इंटेन्सिटी इज आउटवर्ड फ्रॉम द सिलेंडर, आणि लॅम्बडा जर निगेटिव्ह असेल समजा, म्हणजे जर निगेटिव्ह चार्ज असेल सिलेंडरवर, कोणता चार्ज? निगेटिव्ह चार्ज जर असेल तर ते सर्वांना निगेटिव्ह, तर मात्र काय होणार सांगा? इंटेन्सिटी इज कमिंग टुवर्ड्स काय सांगा? लाईन्स. इंटेन्सिटी इज इन युअर डायरेक्शन. म्हणजे लॅम्बडा जर पॉझिटिव्ह असेल तर इंटेन्सिटी डायरेक्शन आउटवर्ड सिलेंडर असतं, आणि लॅम्बडा जर निगेटिव्ह असेल तर इंटेन्सिटी डायरेक्शन टुवर्ड्स सिलेंडर असतं. मग टूल्स त्याच्यामध्ये येतील. तर अशा पद्धतीने एक लक्षात ठेवा, लॅम्बडा एक ही केस जी आहे लॅम्बडा बरोबर पॉझिटिव्ह असेल तर जी आहे, आणि ही केस कशी लॅम्बडा इक्वल टू निगेटिव्ह असेल तर इंटेन्सिटी डायरेक्शन आउटवर्ड असतं, इंटेन्सिटी डायरेक्शन इनवर्ड असतं. तर अशा पद्धतीने वी हॅव सीन द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी टू द काय सांगा? चार्ज सिलेंडर. चार्ज सिलेंडरमुळे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती असू शकते त्याचा टॉपिक आपण या ठिकाणी डेरिव्हेशन घेतलेलं आहे. आता आपण पुढचा टॉपिक पाहूया. ठीक आहे.
आता आपण पुढचा टॉपिक घेतो इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू अ चार्ज इनफायनाइट शीट प्लेन शीट. पहा आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू द चार्ज स्फिअर पाहिलं, ड्यू टू द चार्ज सिलेंडर पाहिलं. आता आपल्याला पाहिजे ड्यू टू द काय सांगा चार्ज इनफायनाइट प्लेन शीट. हे पहा प्लेन शीट आहे की नाही, आणि त्या प्लेन शीटवर क्यू चार्ज इंट्रोड्यूस केलेला आहे. लक्षात घ्या. मग या ठिकाणी मी राईट करतो. लक्षात घ्या क्यू इज इक्वल टू काय सांगा चार्ज, क्यू इज इक्वल टू चार्ज ऑन काय सांगा प्लेन शीट, प्लेन शीट. ठीक आहे, प्लेन शीट वर चार्ज घेतलाय मी क्यू. ठीक आहे, त्यानंतर काय येईल स्मॉल आर इज इक्वल टू पहा लक्षात डिस्टन्स ऑफ काय सांगा पॉइंट पी फ्रॉम प्लेन शीट, प्लेन शीट. त्या प्लेन शीट पासून आर एवढ्या अंतरावर काय केलं मी पी नावाचा इथे पॉइंट घेतलाय पहा इथे पी नावाचा पॉइंट आहे. लक्षात घ्या. लक्षात ठीक आहे. त्यानंतर पुढे काय केलं पहा लक्षात घ्या ds. आता या ठिकाणी काय केले सिग्मा इज इक्वल टू चार्ज डेन्सिटी, चार्ज डेन्सिटीला काय म्हणलं मी सिग्मा, म्हणजे याचा अर्थ चार्ज पर युनिट एरिया. ह्याला आपण काय म्हणूयात सांगा सिग्मा. ds इज इक्वल टू काय घेतले स्मॉल सरफेस. पहा एनी स्मॉल सरफेस ऑन गॉसियन सरफेस. ठीक आहे. आता पहा a इज इक्वल टू पहा क्रॉस सेक्शन एरिया ऑफ गॉसियन सिलेंडर. ठीक आहे, आणि या सगळ्या गोष्टी मी ठिकाणी घेतल्या. चला मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, सर्वांनी लक्ष द्या. आता सोपं आहे एकदम. आता आपण तिसरे ऍप्लिकेशन त्यामुळे आपल्याला समजलं पाहिजे. पहा हे चार्ज स्फिअर मुळे, हे चार्ज स्फिअर पासून सॉरी चार्ज शीट पासून आर एवढ्या अंतरावर पी नावाचा पॉइंट आहे. या पी नावाच्या पॉइंटला इंटेन्सिटी किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचे. आता चार्ज स्फिअर जेव्हा असणार आहे, समजा हा चार्ज स्फिअर आहे गृहीत धरा. पायरेटिचा काय सांगा चार्ज स्फिअर. हा जर चार्ज स्फिअर असेल तर त्याच्या ह्या बाजूला पण इलेक्ट्रिक लाईन्स ट्यूबचा फोर्स बाहेर पडणार, ह्या बाजूला पण पडणार आहे. इकडे पण काही ट्यूबचा फोर्स जाणार आहे, इकडे पण ट्यूबचा फोर्स जाणार आहे. म्हणून आपण गॉसियन फेस घेताना काय केलं एक सिलेंडर घेतला. कुठलाही सरफेस आपण इमॅजिन करतो. मग कन्सिडर द काय सांगा इमेजिनरी सिलेंडर, कन्सिडर द इमॅजिनरी काय सांगा सिलेंडर हॅविंग द क्रॉस सेक्शन एरिया काय सांगा ए क्रॉस सेक्शन एरिया असणारा एक इमॅजिनरी सिलेंडर त्या ठिकाणी कन्सिडर केलाय. कळालं सर्वांना. मग सम ट्यूब्स आर गोइंग इन दिस वे, सम ट्यूब्स आर गोइंग इन दिस वे. इंटेन्सिटी ऍट दिस डायरेक्शन, इंटेन्सिटी ऍट दिस डायरेक्शन इज सेम बाय सिमेट्री. कारण का हा जर काय प्लेन शीट असेल त्याच्या ह्या बाजूला पण चार्जेस ह्या बाजूला पण चार्जेस इकडे पण काय इंटेन्सिटी ट्यूब जातील, इकडे पण काय ट्यूब जातील. इंटेन्सिटी ऑन बोथ साइड्स इज काय सांगा सेम. एक सिमेट्रिक अशा प्रकारचं मी काय केलं गॉसियन सरफेस घेतला सिलेंडर सा टाइपचा, सिलेंडर शेपचा सिलेंड्रिकल शेपचा एक गॉसियन सरफेस मी त्या ठिकाणी घेतला आणि त्याचा क्रॉस सेक्शन एरिया किती आहे सांगा ए. या गॉसियन सरफेस जो आहे सिलेंड्रिकल शेपचा त्याचा क्रॉस सेक्शन एरिया ए, आणि इथं ज्या एरियावर मी एक छोटासा ds एवढा एरिया घेतलेला आहे बघा. लक्षात घ्या. समजा सगळ्याच्या लक्षात आलं. आता हा जो काही एरिया आहे याचा क्रॉस सेक्शन एरिया या जो ds नावाचा पार्ट आहे, त्या ds नावाचा पार्टचा नॉर्मल या दिशेने, नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर, त्याची परपेंडिक्युलर या दिशेने, आणि इकडून ट्यूब जो फोर्स निघणार त्या पण या दिशेने जाणार आहे. इंटेन्सिटी आणि ds यांचं डायरेक्शन सेम आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की थीटा इक्वल टू काय सांगा 0, म्हणून cos थीटा इक्वल टू किती आले केस मध्ये सुद्धा 1. इथं सुद्धा तेच ज्या ट्यूब जिकडे जातील त्याचं काय सांगा थीटा इक्वल टू काय सांगा 0, इंटेन्सिटी इन दिस डायरेक्शन, ds इज इन दिस डायरेक्शन, and that's why काय सांगा cos थीटा इक्वल टू काय सांगा 0. आणि मग आता आपल्या स्टार्ट करूयात आपल्या डेरिव्हेशनला. बरोबर ठीक आहे. पहा इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू स्मॉल एरिया ds ऑन गॉसियन सरफेस. पहा गॉसियन सरफेस वर एक ds नावाचा छोटासा एरिया घेतलाय. त्याचा फ्लक्स कसा काढताना d5 म्हणूयात आपण. d5 इज इक्वल टू काय असतं e बार डॉट काय सांगा ds बार, म्हणजे याचा अर्थ e इनटू काय सांगा ds इनटू काय सांगा cos थीटा. परंतु cos थीटा किती आहे सांगा 1, याचा अर्थ e इनटू काय आला सांगा ds असा. लक्षात आलं सर्वांच्या e इनटू ds. येते लक्षात ठीक आहे. लक्षात आलं का सगळ्यांच्या. बट आता मला सांगा ds एवढे आहे एरिया इकडे पण आहे इकडे पण आहे. मग आता मी काय करणार टोटल इलेक्ट्रिक काय सांगा फ्लक्स, टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू गॉसियन सरफेस. आता मला पूर्ण गॉसियन सरफेस काढायचा, त्याला फाय म्हणत आपण. फाय इक्वल इंटिग्रेशन ऑफ काय सांगा d5 क्लोज इंटिग्रेशन ऑफ d5 इक्वल इंटिग्रेशन ऑफ काय सांगा e इनटू काय सांगा ds इक्वल इंटेन्सिटी इज टेकन कॉमन, कारण बाय सिमेट्री इकडली इंटेन्सिटी आणि तिकडली इंटेन्सिटी कसे असते कॉमन असते. कळलं का. d5 ची व्हॅल्यू किती टाकली eds. कळलं सर्वांना.
E इज टेकन कॉमन बिकॉज इंटेन्सिटी बाय सिमेट्री कॉन्स्टंट आहे. काय राहिले सांगा फक्त ds. मग E इनटू व्हॉट इज द ds? मला सांगा गॉसियन सरफेसचा एरिया किती घ्यायचा. आता मला सांगा ज्या ट्यूब्स बाहेर पडणार त्या असं इकडनं बाहेर असं वरती तिरक्या तर जात नाही. ट्यूब्स कधी तिरक्या असं जात नाही, त्याने मी सरफेसला परपेंडिक्युलर बाहेर पडणार अशा. ट्यूब्स फक्त या सरफेस मधून आणि या सरफेस मधून बाहेर पडणार आहे. मग याचा एरिया किती घेतला आपण क्रॉस सेक्शन एरिया A आणि याचा किती घेतला A. मग सगळेचे सगळे जर ds आपण इंटिग्रेट केला मग टोटल सरफेस एरिया एकत्र केला गॉसियन सरफेसचा तो येणार आहे ट्वाइस आहे. किती येणार आहे? ट्वाइस आहे. लक्षात आलं का? इंटिग्रेशन ऑफ ds इक्वल टू ट्वाइस आहे. कारण इकडला सगळे ds एकत्र केले तर A होणार आहे आणि इकडला A आणि इकडनं किंवा इकडनं ट्यूब्स बाहेर काय पडणार फक्त इथून आणि इथूनच बाहेर पडतील. ट्यूब्स फक्त इथून आणि इथूनच बाहेर पडतात. A + A किती आला? ट्वाइस आहे. इंटिग्रेशन ऑफ ds किती आला? ट्वाइस आहे. कळलं सर्वांना? मग अशा प्रकारे टोटल फ्लक्स आलाय E इनटू काय सांगा ट्वाइस E थोडक्यात. काय सांगा ट्वाइस E इनटू याला एक नंबर म्हणू शकतो. परंतु बट फ्लक्स इज इक्वल टू दुसरी व्याख्या काय फ्लक्सची? Q अपॉन एप्सिलॉन 0. मग Q अपॉन काय सांगा एप्सिलॉन 0. दिस इज द सेकंड डेफिनेशन. मग कंपेअरिंग काय सांगा 1 and 2. कंपेअरिंग 1 and 2 एकाने दोनची तुलना करू आपण. पहा ट्वाइस EA इज इक्वल टू काय सांगा Q अपॉन एप्सिलॉन 0. मग E इज इक्वल टू पहा लक्षात घ्या Q अपॉन ट्वाइस एप्सिलॉन 0 इनटू काय सांगा A. आलं लक्षात? याला 3 नंबरचं इक्वेशन म्हणून ठेवतो मी. बरोबर? दिस इज इक्वेशन नंबर 3. परंतु बट मला सांगा सिग्मा कोणाला मानलं? लक्षात द्या. सिग्मा कोण आहे? चार्ज पर युनिट एरिया. चार्ज पर युनिट एरिया. सिग्मा इक्वल टू काय सांगा चार्ज अपॉन एरिया. किती चार्ज आहे सिग्मा म्हणजे Q चार्ज आणि एरिया किती आहे सांगा त्याचा A. राईट का? ठीक आहे. चार्ज पर युनिट काय सांगा एरिया. कळलं सर्वांना? Q अपॉन A इट इज कॉल्ड एज काय सांगा सिग्मा. राईट? ठीक आहे. मग Q अपॉन A इज सिग्मा. म्हणजे याचा अर्थ काय आला लक्षात घ्या की Q इज इक्वल टू काय टाकता येईल तुम्हाला सिग्मा इनटू A. Q इक्वल टू काय? Q इक्वल टू सिग्मा इनटू A. कळलं सगळ्यांना? मग सबस्टिट्यूट Q इक्वल टू काय सांगा सिग्मा A इन इक्वेशन काय सांगा 3. 3 नंबरचे इक्वेशन वेट आपण देऊयात. आपण लक्ष द्या पाहिजे याच्यामध्ये इंटेन्सिटी इज इक्वल टू Q ची व्हॅल्यू आहे सिग्मा A. हे पहा Q ची व्हॅल्यू किती आहे सिग्मा A आपण ट्वाइस एप्सिलॉन A आपण ट्वाइस एप्सिलॉन 0 काय सांगा A. एरिया गेट्स कॅन्सल. E इज इक्वल टू येते सिग्मा आपण काय सांगा ट्वाइस एप्सिलॉन 0. तर अशा पद्धतीने सिग्मा अपॉन ट्वाइस एप्सिलॉन 0 इज द फॉर्म्युला फॉर द काय सांगा इंटेन्सिटी आउटसाइड द चार्ज शीट. तर चार्ज शीटच्या आउटसाइडला इंटेन्सिटी जी आहे ती काढण्याचा फॉर्म्युला आहे सिग्मा अपॉन ट्वाइस एप्सिलॉन 0. आता तुमच्या लक्षात आलं 3 ऍप्लिकेशन झाले आपल्या गॉसियन थेरमचे. काय करायचे तुम्हाला? टोटल फ्लक्स ऑफ गॉसियन सरफेस काढायचा. टोटल फ्लक्स ऑफ काय सांगा कसा काढायचा सांगितलं. पहिला छोटा एरिया घ्यायचा ds त्याच्यावरचा फ्लक्स काढायचा d फाय आणि तो इंटिग्रेट केला की टोटल फ्लक्स मिळतो गॉसियन सरफेसचा. हा मग तो इंटिग्रेट करताना काय करायचं इंटिग्रेशन ऑफ ds घ्यावा लागतो तुम्हाला. सगळे सरफेस एरियाची बेरीज. मग सगळ्या सरफेस एरियाची बेरीज इथे किती आहे? केस मध्ये ट्वाइस आली होती. इकडला आहे तिकडला आहे क्रॉस सेक्शन. हा असं घ्यायचं. पण टोटल फ्लक्स काढून घ्यायचा गॉसियन सरफेसचा एवढा आला. आणि फ्लक्सच्या व्याख्येनुसार फ्लक्स इक्वल टू काय असतं? Q अपॉन एप्सिलॉन. ही डेफिनेशन आहे फ्लक्सची. मग हे कंपेअर करायचं. टोटल फ्लक्स इक्वल टू Q अपॉन एप्सिलॉन दाखवायचं. ही डेफिनेशन आहे आणि आपल्या या केस मध्ये फ्लक्स एवढा आला. हे बरोबर हे दाखवायचं आणि E बरोबर किती ते व्हॅल्यू फाइंड आउट करायची. हा झाला फॉर्म्युला. असा जरी ठेवला तरी चालेल. पण आणखी फर्दर सॉल्व करायचं असेल तर Q ची व्हॅल्यू कशी टाकणार तुम्ही? तर सिग्मा कोणाला मानलाय चार्ज पर युनिट एरिया. मग Q अपॉन A इक्वल टू सिग्मा म्हणजे Q इक्वल टू सिग्मा आहे. मग Q च्या ऐवजी काय टाकायचं? सिग्मा A टाकायचं आणि आणखी सॉल्व करायचं. इथं ठेवलं तरी चालेल. हा पण फॉर्म्युलाच आहे. हा पण चालेल तो पण चालेल. याच्यापेक्षा तो बेटर आहे म्हणून तो वापरू शकता. हा पण चालणार आहे. तर अशा रीतीने यू कॅन फाइंड आउट द काय सांगा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आउटसाइड द चार्ज काय सांगा प्लेन शीट. हा तर अशा प्रकारे तिसरं डेरिव्हेशन या ठिकाणी शिकवलं. तर गॉसचा थेरम आणि त्याचे 3 ऍप्लिकेशन्स आपण या ठिकाणी पाहिले. मागाचे ऍप्लिकेशन आहे, हे ऍप्लिकेशन आहे, सोप्या प्रकारचे ऍप्लिकेशन आहेत आणि तुम्हाला विचारतात की युजिंग गॉस थेरम डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू द चार्ज इन फाइन प्लेट शीट. असं एखादा टॉपिक आला तर तुम्हाला हे सगळं लिहावं लागेल त्या ठिकाणी. ज्या प्रॉब्लेम्स पण असतात ते सगळं पा त्याचा स्क्रीनशॉट काढा. सगळं नोटबुक मध्ये एक एक जे डेरिव्हेशन झालेले आहे चॅप्टरचं ते डेरिव्हेशन तिसरं आता लेक्चर आहे. तर पहिल्यापासून पहिल्या लेक्चर मध्ये काय आलं सेकंड एक छोटीशी नोटबुक करा. त्या नोटबुक मध्ये प्रत्येक डेरिव्हेशन लिहून घेत चला. नंतर ते सॉल्व करा स्वतःच्या पद्धतीने. वेळ आहे तुमच्याकडे सध्या कोरोनामुळे तर जेवढा वेळ त्याचा सदुपयोग करा. सगळे डेरिव्हेशन अपडेट करून ठेवा. परीक्षेत नंतर वेळ कमी जरी मिळाला तर हे सगळं झालेलं असेल पाहिजे तुमचं. त्या पद्धतीने अभ्यास करा. बाकीचं आपण उद्याच्या लेक्चरला बघू. थँक्यू.